माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे। आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही धार्मिक, आध्यात्मिक, ज्ञानवर्धक, शैक्षणिक, सामाजिक तसेच शेतीविषयक पूरक गोष्टी आम्ही वेळोवेळी घेऊन येतो। आज आपला विषय आहे की या नांदेड जिल्ह्यातील घनदाट अशा अरण्यामध्ये केदारेश्वर महादेव मंदिर आहे। त्याचं स्थान आहे केदारगुडा, तामसाजवळ, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड। आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर घनदाट अशा अरण्यात आहे। तुम्ही इकडला भाग बघू शकता, घनदाट असा अरण्य आहे। इकडला सुद्धा भाग तुम्ही बघू शकता। त्या काळाची परिस्थिती तुम्हाला येईल की कशा प्रकारे या घनदाट अरण्यामध्ये आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेलं होतं। आता आपण लगेच केदारेश्वर महादेवाचं मनोभावे दर्शन घेऊन पूजा करून केदारनाथ महादेव, केदारगुडा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथील ही भव्य प्रवेशद्वार असून सुमारे 1200 वर्षापूर्वीचे हे प्राचीन असे मंदिर आहे। या गेटला विक्रेते, प्रसाद तसेच येथील खेळण्याची दुकानं वगैरे दिसत आहेत। गंध लावणारी छोटी मुले पण आहेत। हे प्रवेशद्वार आहे। समोर जे छोटंसं मंदिर दिसतंय ते केदारनाथ महादेवाचं मंदिर आहे। मागे मठ आहे। इकडे काही समाधी स्थळं आहेत। त्याचबरोबर इकडे अन्नछत्र आहे। भाविकांसाठी निवासस्थानाची सुद्धा सोय येथे केलेली आहे। हे केदारनाथ महादेव याचं मंदिर आहे। केदारनाथ महादेव मंदिर केदारगुडा, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथे असून हे मंदिर जमिनीच्या थोडं खाली बांधलेलं आहे। साक्षात शिवलिंगातून येथे पाणी वाहतं। या मंदिराच्या परिसरातच हनुमानाचं प्राचीन मंदिर आहे। या हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर भाविक इथे नारळ फोडतात आणि नारळ फोडल्यानंतर भक्त भाविक मंदिरात दर्शनासाठी जातात। येथे तीर्थकल्लोळ आहे, तुम्ही पाहू शकता। इकडे येथे मठ आहे। आता आपण केदारनाथ महादेव मंदिरात जात आहोत। केदारनाथ मंदिरातील महानंदी मध्ये अभिषेक चालू आहे। भक्त भाविक दर्शन घेत आहेत।
दिगंबराय नमः शिवाय इति श्री कर्पूरारती समर्पयामि। श्री गुरुदेव दत्तानंद चिंतन त्रिअनुसयामाय की जय। पार्वतीपति महादेव की जय। श्री केदारनाथ भगवान की जय। श्री केदारनाथ भगवान की जय। पाँव पड़ा यार तिला चला बाहर टीका ना। केदारनाथ मंदिराच्या पूर्वेस हा भव्य मठ बांधण्यात आलेला आहे। इथे महाराज वास्तव्य करतात, तर येथे अन्नछत्र आहे। 24 तास अन्नदाते च्या मार्फत अन्नछत्र इथे चालवलं जातं। हा केदारनाथ महादेव यांच्या सेवेमध्ये असलेले पुजारी महाराज यांचा हा मठ आहे। केदारनाथ मंदिरामध्ये संतोषी मातेचे मंदिर पण आहे। येथे यज्ञ केला जातो। हे केदारनाथ महादेवाचं मंदिर, इथे मारुती मंदिर, येथे प्राचीन तीर्थकुंड, तसेच येथे हा मठ आहे। आजूबाजूला घनदाट अरण्य आहे। भाविक मनोभावे हर हर महादेव म्हणून महादेवाची पूजा करतात। महाशिवरात्रीला श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते। हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर येथे होऊन गेलेले जे काही महात्मे लोक आहेत यांच्या समाध्या आपल्याला दिसून येतील। केदारनाथ महादेवाचा संपूर्ण परिसर हा अरण्य सदृश्य आहे। येथे मोठमोठी झाडे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत। श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला व दर सोमवारी येथे भाविकाची मोठ्या प्रमाणात लगबग असते। आपण पाहू शकता, आपण सुरुवातीला जे प्रवेशद्वार पाहिलं होतं तो हे प्रवेशद्वार।
टी सी नेलं कोणा दिवशी आलं